गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील खंबाळपाडा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रताप चौधरी यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी नेहा चौधरी यांनी महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। अनधिकृत बांधकामांविरोधात प्रताप चौधरी यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र केडीएमसीने वेळेत कारवाई केली नसल्यानेच ही हत्या घडल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित शेलार याला अटक केली असली तरी हत्येच्या कटात इतरांचाही सहभाग असल्याचा संशय नेहा चौधरी यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवावा तसेच सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे। आज या आमच्या घराच्या लागूनच अनधिकृत बांधकाम आहे। आज 2022 मध्ये याची आम्ही तक्रार वगैरे केडीएमसीला केलती, पोलीस आयुक्तांकडे केलती, पण आज या 2022च्या या अनधिकृत बांधकामामुळे आज माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय, त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। आज 2022 मध्ये जर त्या घराची अनधिकृत बांधकामाची तोडफोड झाली असती तर आज माझ्या नवऱ्याची अशी निर्गुण हत्या झाली नसती। याला कुठेतरी केडीएमसी प्रशासन जबाबदार आहे आणि त्यातल्या त्यात पोलीस सुद्धा जबाबदार आहे या गोष्टींना। आज या गोष्टीमुळे माझ्या नवऱ्याची एवढी निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। आमची मागणी आता आम्हाला आज एवढे दिवस झाले तरी सुद्धा फक्त आरोपी पकडला गेलाय, बाकी त्याचे जे घरातले आज मी ज्यांची नावं दिले, जे तिथे उपस्थित होते, या गोष्टीला सहकार्य करत होते, आज त्यांना का नाही पकडलं गेलं? आज ते फिरतात ते असेच, फक्त एका आरोपीला पकडले, बाकीचे त्याला सहकार्य करणारे आरोपी ते कुठे? त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे। आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे या गोष्टींचा। आज माझी मुलगी आणि मी आहे, उद्या सकाळी आमच्यावर पण जी भर दिवसा माझ्या नवऱ्याला जी आमच्या देखत हत्या करण्यात आली, उद्या सकाळी आमची पण अशीच गोष्ट होणार आहे। मग जर हे असेच फिरत राहिले तर हे आरोपी आज हे गुंड आहेत, एक प्रकारे गावगुंड झाले ते आज एक प्रकारे। आणि कुठेतरी याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि केडीएमसी पण जबाबदार आहे। केडीएमसीने तर पहिले हे घराचं बांधकाम तोडलं पाहिजे। त्यातल्या त्यात आज 15 दिवस झालेत, पोलिसांना आम्ही येऊन दिलेले कोण होतं कोण नाही, त्या गोष्टींना आम्हाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे या गोष्टींना। आज फक्त त्या एकट्याला पकडलं आणि बाकीचं त्याचा काका वगैरे सगळ्यांना मोकाट सोडलेले। उद्या सकाळी ही गोष्ट आमच्या बरोबर पुन्हा होऊ नये, त्यांना सुद्धा जेवढा तो आरोपी जबाबदार आहे तेवढंच त्यांना सहकार्य करणारे पण जबाबदार आहे, त्यांना पण पकडलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा शिक्षा फाशीचीच दिली पाहिजे। सीआयडी मार्फत चौकशी करायला देणार आहे आम्ही, कारण आज टिळकनगर पोलीस त्यांचं सुद्धा म्हणजे चुकलंय कुठेतरी। कारण आज एवढे दिवस झालेत, एवढे दिवस होऊन सुद्धा फक्त तुम्ही आरोपीला पकडले, बाकीचे त्यांच्या घरच्यांना काहीच नाही। आज त्यांचा सुद्धा आम्हाला त्रासच आहे। आज ते सुद्धा जेव्हा 2022ला भांडणं व्हायची त्यांच्या सुद्धा धमक्या असायच्या आम्हाला। आज जर त्या वेळेला जर ती गोष्ट झाली असती तर आज माझ्या नवऱ्याची एवढी हत्या करण्यात नसती आली। आज ह्या वयामध्ये, ज्या वयात लग्न होतात त्या वयामध्ये आज मला विधवा पण घ्यायला लागली, आज ही एवढी मोठी गोष्ट झाली नसती। आज या पोरीला बापाची जिथे गरज असे आज तिचा बाप राहिला नाही तिथे। हो, आज मी बचत गट चालवते, आज माझ्याकडे खूप मेंबर आहेत बचत गटाचे। मी बीजेपी। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।